सातपूरमध्ये दत्त भक्तीचा जल्लोष बघायला मिळाला आहे। दरवर्षीप्रमाणे जीवनज्योत मेडिकल विदाता हॉस्पिटल त्र्यंबक रोड सातपूर येथे साजरा होणारा दत्त जयंती उत्सव यावर्षी नव्या ठिकाणी गुरुदत्त मेडिकल सातपूर सावरकर नगर येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। केतुना धियो विश्वा विरचिति असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युस्मा मृतद्गमय। ओम शांति शांति शांति। ओम आ ब्रह्म ब्रह्मणि ब्रह्मवर्षसि जायताम आस्मि राष्ट्रे राजन्यम ईशव्या शुरो महारथो जायताम धेनु धेनु ओडानिवानासि शक्ति पुरंद्रेष्टु जिष्णु रचेष्टा सभयो यास्य यजमानस्यं विरोजायताम नकामी नकामी न पर्जन्यमर्षतु फलिन्नोन्नम औषधाः पचन्ता योगक्षेमो न कल्पतां समानीवम आकृति समानाहृदयान्वयी समानवस्तुप्मनः यथा वा सुवासितं सर्वेत्रं सुखिनं सन्तु सर्वसन्तु निरामयम् सर्ववदानि पच्यन्तु मा कच्चित् दुःखमानुयात्तम्। ओम शांति शांति शांति। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तं प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रं प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम दैवे ब्राह्मणे विद्महे महाशक्तिश्च धीमहि तन्नो। यंदा डॉक्टर संतोष विठ्ठल विधाते व धनंजय खाडगीळ यांच्या पुढाकाराने दत्त जयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजापाठाने करण्यात आली। यावेळी परिसर दत्तमय झाले होते। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सलीम मामा शेख, मनोज तांबे, शरद शिंदे, जानवी तांबे, डॉक्टर रुशाली सोनोने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। आलेल्यांचा आयोजकांकडून शाल देऊन सत्कार करण्यात आला। सातपूर सावरकर नगर परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती दर्शनासाठी आणि सत्संगासाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। दत्त जयंतीचा उत्सव भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत यंदाही जल्लोषात पार पडला। सर्व अनेक वर्षापासून या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतात आणि परवासुद्धा मला वाटतं इंदुरीकर महाराजांचं जाहीर जानता राजा मैदानावरती जाहीर कीर्तन आहे आणि समाज प्रबोधन कीर्तन आहे। मी सर्व मंडळाच्या वतीनं आपल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करतो तर आपण इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि मला वाटतं आता ह्यानंतर लगेचच महाप्रसादाची सुरुवात होणार आहे। आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा असं मी मंडळाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते। धनंजय भाऊ गेले 12 वर्षापासून इथे जो दत्त जयंतीचा कार्यक्रम राबवत आहे, खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होत आहे। खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे। तसेच त्यांनी महाप्रसाद पण ठेवलेला आहे। महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। आणि परवा इंदुरीकर महाराजांचे गावच्या येथे त्यांनी कीर्तन ठेवलेलं आहे। त्या कीर्तनासाठी सगळ्यांनी खूप मोठ्या संख्येने
उपस्थिती लावायची ही मी सगळ्यांना विनंती करते. सर्वांना दत्त जयंतीला खूप खूप कंटिन्यू ठेवलेले आहे. एवढ्या दिमागदाराने म्हणजे आता हे कार्य धनंजय भाऊ खूप मोठं होत चाललेलं आहे. आम्ही साक्षीदार आहे. खूप आधीपासून धनंजय भाऊ कार्यक्रम त्या ठिकाणी करत होते. नंतर इकडे मूर्ती स्थापन केली. खूप मी तेच सांगितलं 12 वर्षापासून तुम्ही अविरतपणे हे काम चालू ठेवलेले आहे. सर्व आलेल्या भाविकांचे मनापासून करतो व हा असाच कार्यक्रम दरवर्षी अविरत चालू राहू व जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. गेल्या 7 दिवसापासून हा दत्त जन्माचा कार्यक्रम आपल्या सावरकर नगरामध्ये या येथील मंडळींनी घडून आणला आणि येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साथ दिली. आज दत्त जन्माचा कार्यक्रम हा अति उत्साह आणि अति जोराने आज या सावरकर सातपूर येथे साजरा करण्यात आला. मी आज श्री डॉक्टर संतोष विद्याते आपल्या सर्व परिसरातील नागरिकांचे जीवनज्योत मेडिकल आणि जीवनज्योत हॉस्पिटल सुविधांना हॉस्पिटलतर्फे स्वरांचे हार्दिक स्वागत करीत आहे. हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे हा द्यावा यात सर्वांनी आपला मोठा सहभाग आज दाखल केलेला आहे. आणि सर्व नागरिकांचे आज मनपूर्वक आज सर्वांचे मी आभार मानित आहे. आणि आज हा जो कार्यक्रम आहे हा धनंजय भाऊ यांनी जोरात इथं घडवण्यात आला आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार प्रदर्शन मानित आहे. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.